जय हिंदू राष्ट्र। परमपूज्य धनंजयभाई देसाई हिंदू राष्ट्र सेना प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष यांचं फोड पुणे जिल्हा येथील जो निवासस्थान कोणतंही कोर्टाचं किंवा जिल्हाधिकारीचा आदेश नसताना पोलीस संरक्षणामध्ये एक नीच वृत्तीचा जो महाभाडको अशा बिल्डराच्या द्वारे आणि पैशाच्या व्यवहारातून पैसे खाऊन अर्थात जे आमचं सकल हिंदूजनांचं जे श्रद्धास्थान आहे, ज्या ठिकाणी आम्हाला आध्यात्मिक ऊर्जा मिळतं, असं हिंदूगड पोलिसांच्या संरक्षणामध्ये पाडवल्यानंतर गेल्या 4 दिवस झाले तरीसुद्धा पोलीस प्रशासन असू दे किंवा महाराष्ट्र सरकार असू दे त्याच्यावर कठोर कारवाई करत नाही। तर हे महाराष्ट्र गुंडांचं राज्य आहे का? अर्थात जनतेचं संरक्षण करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे, पण इथं गुंडांच्या संरक्षणामध्ये हे सर्व होतंय तर महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला आहे? तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आमचे जबाब आहे हिंदू राष्ट्र सेनेकडून की आम्ही देव धर्म राष्ट्रकार्यासाठी आमचे भाई परमपूज्य धनंजयभाई पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले। प्रत्येकी वाड्या वस्त्या जिल्हा तालुका आणि 1 रुपयाची अपेक्षा न करता फक्त आपलं हिंदुत्व टिकलं पाहिजे आणि ह्याच पद्धतीने त्याची जर आपल्याला किंमत मोजावं लागत असेल तर सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेची काय स्थिती आहे? तर प्रथम आम्ही याचा जाहीर निषेध करतो। आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने सोलापूर इथे आंदोलन करून लोकशाही पद्धतीने आणि प्रत्यक्ष सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। आज आपण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का नाही असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि जर येत्या 24 तासात जर महाराष्ट्र सरकारने त्या बिल्डरवर जर कारवाई नाही केलं किंवा त्याला मोका अंतर्गत अटक नाही केलं तर हिंदू राष्ट्र सेना आमच्या इष्टेने त्याला उत्तर देईल आणि जर ह्याच्यात काही नुकसान झालं त्याला सरकार जबाबदार राहणार आहे आणि हे आंदोलन सरकारला परवडणार नाही आणि याची किंमत येत्या जे काही राज्यात निवडणुका होईल त्यामध्ये सरकारला हे पूर्ण सामोरं जावं लागेल।